ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 64 वाचून थांबलेलो होतो 1352 क्रमांकाच्या वेळेला. आजचा श्लोक वाचायचा 65 नंबरचा. त्याच्या अगोदर एक दोन पावलं पुन्हा मागे जाऊया. दोन श्लोक होते याप्रमाणे 63 आणि 64 वाचूया. याप्रमाणे मी तुला गुह्याहून अतिगुह्य ज्ञान सांगितले, याचा पूर्णपणे विचार करून मग जसे तुला वाटेल तसे कर. आग्रही भूमिका नाही भगवंताची. आता मी तुला सगळं अतिगुह्यातलं अतिगुह्य ज्ञान सांगितले, याचा पूर्णपणे विचार कर. सांगितलेल्या गोष्टीचा वारंवार विचार कर आणि मग विचार करून तुला जे योग्य वाटेल ते कर. असा श्लोक क्रमांक 63 होता. आणि काल वाचला होता आपण 64. पुनरपी माझे सर्व गुह्यातील अतिशय गुह्य परमवचन ऐक. मला तू अत्यंत प्रिय आहेस, म्हणून त्या कारणाने तुझे हित मी सांगतो. 63 नंबरच्या श्लोकमध्ये सांगितलं, मी तुला गुह्यातलं अतिगुह्य ज्ञान सांगितलं, त्याचा तू पूर्णपणे विचार कर आणि तुला अंमलात आणायचे तुला जसं वाटेल तसं कर. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, याचा अर्थ देवाने आता हे प्रकरण थांबवायचं ठरवलेले, आता सांगायचं संपलं, आता तुला सर्व सांगून झालं, आता काय करायचं ते कर. आणि मला तर अजून ऐकायचे. असे देवाचे भाषण ऐकल्यावर देवाने मला शेवटचा निरोप सांगितला. आता श्रवण सुखाला मी आचावलो. त्याचे वाईट वाचून अर्जुन अजून काय ऐकावे, काही ऐकावे अशा तीव्र इच्छेने उगीच बसला. हे पाहून देव म्हणाले, अर्जुना तू सांगितलेल्या ज्ञानाची वंचना न करणार आहेस, तथापि तुझ्या ह्या स्वस्थ बसण्याने असे दिसते की आणखी काहीतरी ऐकावे असे तुझ्या मनात असावे. हे सगळं सांगितलं तुला काय करायचं ते. पण अर्जुन काय झाला तो, याचा अर्थ आता देवाने हे प्रकरण थांबवलं. शेवटचा निरोप आहे, पण मला अजून ऐकावं असं वाटते. आणि हे त्याच्या मनात आल्याबरोबर लगेच देवाला कळालं. आणि म्हणून देव म्हणतात 64 नंबरच्या श्लोकमध्ये, पुनरपी माझे सर्व गुह्यातील अतिशय गुह्य परमवचन ऐक. तुला इच्छा आहे ना रिटर्न परत ऐकायचं डबल, तर मला तू का मी तुला सांगतोय पुन्हा पुन्हा, कारण तू मला अत्यंत प्रिय आहेस, म्हणून त्या कारणाने तुझे हित मी सांगतो. तू मला अत्यंत आवडता आहेस म्हणून मी तुला सांगतो. आणि 49 नंबरच्या श्लोकमध्ये 49च्या ओळीमध्ये तसं सांगतात, याकरता आमच्या अगदी जीवाचे गुह्य जे आत्मज्ञान ते माझा जीवलग असा जो तू, त्या तुला मी सांगतो आहे. कारण अनन्य गतीच्या एकनिष्ठ भक्ताचे मला व्यसन वेड छंदच आहे. काय का सांगतो मी, तू का मला आवडतोस, तर तू एकनिष्ठ आहेस. काय सांगितलेलं, याकरता आमच्या अगदी जीवाचे गुह्य आत्मज्ञान जे माझा जीवलग असा तू. का तू जीवलग झालायस, कारण त्या तुला मी सांगतो. कारण अनन्य गतीच्या एकनिष्ठ भक्ताचे मला व्यसन वेड छंद आहे. 9व्या अध्यायात सुरुवात होत आणि सांगितलं, मी तुला का सांगतो अतिगुह्यातलं गुह्य आहे तरी राजविद्या राजगुह्य योग. कारण तू सांगितलेल्या गोष्टीचा अनादर करत नाही, शिवाय ते अंमलात आणतो. आणि म्हणून मी तुला हे सांगतो, इतर कोणाला न सांगितलेलं. किती आश्चर्य आहे बरं. देवता आहे बहु करुणावंत, अनंत आहे नाम. तो जरी करुणावंत आहे तरी त्यांनी सांगितलं दोघांनाच मी सांगितलं ही गोष्ट. कोणाला, बस बाकीच्यांना नाही सांगितलं. एक उद्धव आणि अर्जुन, कारण ते त्याचे पडियंते आवडते 2 भक्त होते. आणि त्याच्यातही म्हणले जास्त आवडतं कोण होता म्हणल्यानंतर उद्धव का म्हणतो, मला लय डिटेल निवांत. पण अर्जुनाला पण सांगितलं. पण अर्जुनाला का सांगितलं, मला तसं कारण नव्हतं. अर्जुनाला का सांगितलं, पृथ्वीवरचा भार कमी करायचा होता म्हणून त्याला सांगितलं. त्याला काहीतरी सांगायला कारण होतं महत्वाचं. मला बस माझ्या प्रेमापोटी बस सांगितलं, बाकी मला काही करायचं नव्हतं. आणि देव म्हणतात मला अशाचा छंद आहे. आता देवाचे किती जवळचे होते विदुर काका वगैरे, पण त्यांना सुद्धा नाही. आता हे जो तो सांगणार मी देवाचं लय आवडत आहे, पण देवाचं लय आवडत आहे तर अर्जुनाला विचारलं असतं तर ते दोघांमध्ये जर संवाद चालू असतं तर देव तो म्हणला असता उद्धवाला, तू लय आवडत आहे, तू रोज जवळचा होता, पण तुला कुठं सांगितलं, पार जाता. आणि मला मात्र एवढा मोठा भयान प्रसंग
पण तो बाजूला ठेवून मला सांगतेला. म्हणजे कामावर घाईघाई जाणारा माणूस थांबतो आपल्यासाठी, तेव्हा काय किती महत्त्वाचं असेल आपण त्याच्यासाठी, म्हणून तो आपल्यासाठी थांबतोय. त्याप्रमाणे हे पंडूसुता मीठ जलाला आपल्या स्वतःला देताना सर्वस्व देते व ते मीठ आपले खडेपणास विसरते. आपण त्या पाण्याचे सर्व होताना ते लाजत नाही. मीठ जेव्हा समुद्राला अनन्य होते तसा तू मला अनन्य आहेस आणि तू मला अनन्य झालायस, त्याच्यात माझा फायदा आहे की नाही. मीठ समुद्राला अनन्य झालं म्हणजे फायदा कोणाचा आहे? समुद्राचा आहे की नाही. एक माणसाची अजून काय पडली त्याच्यात, बेरजेला वाढले, आहे का नाही, बरोबर ना. समुद्राला फायदा आहे ना. हां, आपण सर्व होताना ते लाजत नाही. त्या प्रकारे तू माझ्या ठिकाणी काही बेद चोरून ठेवणे जाणत नाहीस, जाणतच नाही तू अर्जुना. तर मी तरी आता तुझपासून चोरून गुप्त म्हणजे आत्मज्ञानाची गोष्ट कसे ठेवू? तू जर कोणतीही गोष्ट माझ्यापासून चोरून ठेवत नाही तर मग मी तुझ्यापासून का ठेवू? म्हणून सांगतोय. का सांगतो त्याची कारण मीमांसा आहे. मी तुला का सांगतो डबल डबल पुन्हा 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 पुन्हा, कारण ही गोष्ट आहे. आता इथे आपण थांबलो तो 52ला. म्हणून ज्या माझ्या गुह्य उपदेश वचनांशी तुलना करून पाहिले तर इतर जेवढी म्हणून गुह्य गोप्य आहेत ती सर्वच्या सर्व गुह्य ही उघड असल्यासारखीच आहेत. ते माझे गौप्य पूर्ण निर्मळ वचन तू ऐक. 52 पण घ्यायची. जगात आहे ना गुह्य, पण ती गुह्य कशी आहेत? म्हणायला गुह्य आहेत, नाही तर ती कशी अमृत आहे स्वर्गातलं, पण ते अमृत कसं आहे? मरणाच्या सापेक्ष आहे, विषाच्या सापेक्ष आहे. तसं नामामृत आहे का त्या अमृतासारखं? ते अमृत कसं आहे? तो पेले का माणूस मरत नाही. आणि हे अमृत कसं आहे? नामामृत. आता कोणतं श्रेष्ठ आहे सांगा बरं? मरत नाही ते का नाही? नामामृत श्रेष्ठ आहे. पण आता हे तुम्ही आपण जरी डचकट म्हणतोय का एकदम झटकणी म्हणतोय सांगा बरं. आता जर आपण बाहेरच्या लोकांना विचारलं तुम्हाला नामामृत पाहिजे का अमृत पाहिजे, कशाला स्वीकारतील ते सगळे? अमृतालाच. हा, त्याप्रमाणे जरी अमृत असलं तरी ते मरत नाही का स्वर्गातले? अहो ब्रह्मदेव मर काय पुनरावृत्तीच्या मापा ब्रह्मा देखील शीख झाला. तर हे कसलं अमृत आहे? पण ते विषाच्या आणि मरणाच्या सापेक्षतेने असल्यामुळे त्याला किंमत आलेली. तसं इतर जरी सगळी गुह्य असली तरी ती गुह्य नाही, ती ओपनच आहेत. पण हे मात्र गौप्य निर्मळ पूर्ण निर्मळ वचन तू ऐक. आता आपण जातोय 65 नंबरच्या श्लोकला. काल इथपर्यंत आलेलो होतो. तू माझ्या मध्ये ज्याचे मन आहे असा हो. तू माझाच मध्ये ज्याचे मन आहे असा हो. बघा, माझाच भक्त हो. तुझं मन कोणामध्ये राहू दे? माझ्यामध्येच राहावे. तू मन हे मीच करी. तू माझ्याच मध्ये ज्याचे मन आहे असा हो. माझाच भक्त हो, बाकीच्यांचा हो. बघा, माझे यजन पूजन करणारा हो. माझाच का हो भक्त? का माझा हो, इतरांचा का नको? सांगू शकता मान्यवर? माझाच का हो, इतरांचा का नाही? हा हा, पण त्याला काही असं तुमच्याकडे ठोस प्रमाण नाही. तू माझा आवडता आहे, पण मी तुझा अजून आवडता कुठं झालेलो आहे की नाही? देवाचा अर्जुन आवडता आहे. अर्जुनाचा देव आवडता आहे का? अर्जुनाचा देव आवडता आहे का देवाचा अर्जुन आवडता आहे? मागच्या इकडचे मान्यवर, देवाचा अर्जुन आवडता आहे, अर्जुनाचा देव आवडता आहे का? नाही, रुसतो तो, भांडतो त्याच्याबरोबर. कधी? आत्ता सांगताना अजून अर्जुन आवडता झालेला नाही. अर्जुन देवाचा आवडता आहे. आईला आपण आवडतो, आईला आपण आवडतो, आईला सगळी मुलं आवडतात. पण मुलाला आई आवडते का? अर्जुन देवाला आवडतोय कारण अर्जुन
हा देवाचाच दुसरा पार्ट आहे. पण अर्जुनाला अजून माहीत नाही झालं मी कोण आहे, मी सुद्धा कृष्ण आहे. आता आपण आपल्या आत्म्यावर प्रेम करतोय ना, तसा अर्जुन आत्म्यावर नाही प्रेम करत, अर्जुन देहावर प्रेम करतोय. आपण आपल्या घरादारातल्या नातेवाईकांवर प्रेम करतोय, त्यांच्या आत्म्यावर करतोय का त्यांच्या शरीरावर करतोय? शरीरावर करतोय. आत्म्यावर अर्जुनाचा अजून प्रेम नाही. अर्जुन रुसतो. 11व्या सांगितलं मी रुसून जायचो, भांडायचो तुझ्याशी, कारण तू माझ्या मामाचा पोरगा असल्यामुळे मी आत्याचा पोरगा असल्यामुळे मी काय करायचो, थोडासा भाव खायचो. पण आता मला तुझं कळालेले. कुठून कुठे गेलो होतो आपण? हा, माझाच भक्त का हो? हा, का पण शरणागता शरण मीच एकू पण का? अगदी आलायस तू. आता एंडला आलाय, पॉइंटला जायचंय. तुम्ही सांगणार आहे, तुम्हाला कळालेलं आहे म्हणून हसताय. अजून तुम्हाला कळाले का? म्या बोलविल्या वेदू बोली, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हली, जगासी चाळीता मीच एको, म्हणून मला शरण यायचंय. काय नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्मये जाणून शरण आलो, म्हणून मला शरण आहे. यांच्याच्यानी बाकीच्यानी काय होत नाही, पण हे माझ्याच्यानी आहे. म्हणून माझाच बघतो, माझे यजन पूजन करणारा हो, मलाच नमस्कार कर. आता कसं काय नमस्कार करणार? कसं काय नमस्कार करणार? मलाच कसा नमस्कार करणार? कुठं जावं लागेल नमस्कार करायला? कसा नमस्कार करणार? कसा नमस्कार करणार? सर्वत्र नमस्कारी मज एका ते, सगळ्यांनाच नमस्कार कर. सगळे नाहीत, एक आहेत, पण दिसतात कसे? काय सकाळी तुम्ही म्हणले ते सगळ्या प्राणी मात्रांमध्ये तो त्याला पाहतो. भक्त सर्व प्राणी मात्रांमध्ये त्या ईश्वराला पाहतो. आणि परत त्या प्राणी मात्रांना सुद्धा काय म्हणून पाहतो? ईश्वर स्वरूपच पाहतो. कारण तो सम समजतो. सम, हा, समबुद्धी कशाला म्हटलेलं आहे? शरीर आणि आत्मा याच्यामध्ये सुद्धा कोणती बुद्धी पाहिजे तुमची? समबुद्धी पाहिजे. प्रपंच आणि परमार्थ याच्यामध्ये सुद्धा सम. सुख आणि दुःख, मान आणि अपमान, निंदा आणि स्तुती. कारण तुमची दृष्टी पाहताना सम पाहते, पावलं सम चालतात, कान सम ऐकतात. समचरण दृष्टी अशी माझी होऊ दे, तेथे माझी वृत्ती हरिराव. सर्वत्र नमस्कारी मज एकाते. आता नाथबाबांचे शिष्य मेलेल्या गाढवाच्या पाया पडत होते का? कोणाला नमस्कार करत होते? दंडवत स्वामी. काय पाहत होते? सर्व प्राणी मात्रामध्ये मलाच पाहतो आणि प्राणी मात्रांना सुद्धा माझ्याच ठिकाणी पाहतो. वाक्य दोन आहेत पण अर्थ कसा आहे? एक आहे. मलाच नमस्कार कर. मी तुला सत्य प्रतिज्ञा करून सांगतो, तू मलाच येऊन पोचशील. कॉन्फिडन्सली बोलणं पाहिजे तुमचं. आपलं बोलणं कसं पाहिजे? कॉन्फिडन्सली पाहिजे. हा, असंच होणार, असं होणारच, असं व्हायलाच पाहिजे पावर, तर तुमचा प्रभाव. असं नाम घेतल्यानंतर नाम घेत राहायचं, नाम घेत राहायचं. आणि मरायच्या वेळेला जर तुमच्या मुखात नाम आलं तर तुम्ही मोक्षाला जाणार. म्हणलं हे सगळे म्हणणारे ते एवढं काही सोपं? कारण आत्ता हयादीत येईन नाव आमच्या मुखात, तर मरायच्या वेळेला कसं येईल? का नाही येणार मरायच्या वेळेला? मरायच्या वेळेला का नाम नाही यायचं मुखात? वाचा जाते. ठीक आहे, एक कारण. का नाही यायचं मरायच्या वेळेला नाव? शपथ. हे असं प्रतिज्ञेवर कॉन्फिडन्सली बोलणं पाहिजे. मरायच्या वेळेला का नाम नाही यायचं? जन्मभर जे केलं तेच येणार. एक प्रामाणिकपणे 1000 इंगळ्या डुसल्याचं दुःख होतं, अशा वेदना होतात कुडीतून प्राण जाताना. त्यावेळेला लक्ष कुठे जाईल? अर्जुना केलेला अभ्यास सुद्धा आठवत नाही.
अरे असतंच आपल्याला, कमवलेलं जर आपल्या वेळेला जर कामाला येत नाही तर बाकीच्यांची काय अपेक्षा करायची, आयुष्यभर अभ्यास केलेला. तेव्हा मग अर्जुन म्हणतो मग काय उपयोग आहे आता परत आयुष्यभर राबून. म्हणून मग मरणाईलीच कडे माझ्याशी मिळून गेले पुढे. आठवणार नाही, एवढं सोपं नाही मरायच्या वेळेला आठवणं. उदाहरण मोठमोठ्या महात्म्यांचं ऐकलेले, ते म्हटले म्हातारं आयुष्यभर देवाचं नाव घ्यायचं पण त्यावेळेला घेईनच मरायच्या वेळेला. म्हणून मुलांनी असं ठिकाणी झोपवलं होतं का नुसत्या थप्प्याच्या थप्प्या धान्याच्या लागल्या होत्या. बाबा म्हणा ना परमात्म्याचं नामस्मरण करा ना, नाहीच करा नि मग म्हणले म्हाताऱ्याचं आहे ना लय प्रपंचावर आहे, म्हणून पोतीच्या पोती फाडली आणि भळभळ गळायला लागल्याबरोबर ते म्हणले म्हातारा म्हणाल शिवून घे, शिव 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 म्हणजे काय होईल, शिवाचं नाव येईल. ते म्हातारा म्हणले टाचून घे टाचून घे, येणार नाही, कारण बाप भाग्य कैसे न सरेची कर्म, त्यामुळं नकळेची वर्म रे मुडा. मी तुला सत्य प्रतिज्ञा करून सांगतो तू मलाच येऊन पोचशील, कारण तू मला प्रिय आहेस. एकदा देवाच्या डोक्यात बसलो ना तो सोडू शकत नाही आपल्याला, आपण त्याला सोडू. बघा एकाने लिहिलेलं होतं की आपण देवाचा हात पकडायला पाहिजे, म्हणजे आपण देवाच्या हातातून सुटणार नाही. बघा उत्तर सुटलंय माझ्याकडून, आपण देवाचा हात पकडला पाहिजे म्हणजे आपण देवाच्या हातातून सुटणार नाही. अहो काही जत्रा दिसली का आपण चाललो देवाला सोडून, देवाने आपला हात पकडला पाहिजे म्हणजे देवाच्या हातातून आपण सुटणार. आणि आपला हात बाबांच्या कृपेने 100% देवाने पकडलेले, आता तो सोडणार नाही. आता मी तुला सोडणार कारण तू मला प्रिय आहेस. तरी अर्जुना तू आपल्या बाह्य सगळ्या क्रिया कशा कर, शारीरिक ऐतंद्रिक आणि आतील, शरीरातल्या बाहेरील आणि आतील मानसिक होणाऱ्या साऱ्या व्यापारांना सर्व व्यापक जो मी मला विषय कर, तो माझा प्राप्त्यर्थच कर. बघा कसा कर, सगळ्यांसाठी कर. तुझे सगळे मनातले व्यापार आतील बाहेर शरीरातील सगळे व्यापक जो मी त्या माझा विषय कर. व्यापक ईश्वराला सगळीकडे नटलेला आहे. आता व्यापक ईश्वर कसा आहे, व्यापक ईश्वर कसा आहे, सगळे प्राणी मात्र आत आणि बाहेर दोन्हीमध्ये एक अव्यक्त रूपाने आणि व्यक्त रूपाने. आता तुम्ही कोणती सेवा कोणाची करू शकताय, करायची ठरली तर एक व्यक्त रूपाने आणि एक अव्यक्त रूपाने. तुम्ही कोणाची सेवा करू शकता, व्यक्ताची करू शकता, दीन दुबळ्यांची सेवा करू शकता, रंजले गांजले त्यासी जो मने आपुले. तू मानसिक होणाऱ्या साऱ्या व्यापारांना सर्व व्यापक जो मी मला विषय कर. म्हणजे जरी तुम्ही विषय सेवन करत आहेत, विषय प्रपंच सेवन करताय, तरी काय करताय समजायचंय, देव खाते देव पिते देवासवे व्यवहारिती, सगळं टोटल ईश्वर. माणसाशी व्यवहार आहेत आपले, देवाशी व्यवहार आहेत. सर्व व्यापक मला विषय कर म्हणजे तो माझ्या प्राप्त्यर्थच कर. सगळी कामं करायची, आता दिंडी करायची, उपवास करायचा आहे आणि भजन करायचंय, कीर्तन ऐकायचंय कोणासाठी, आणि प्रपंच करायचं आहे कोणासाठी, प्रपंच कोणासाठी करायचा आहे, देवासाठीच. हे आपलं नाही आहे सगळं, ही कामं कोणाची आहेत, देवानी जबाबदारी दिली एवढी माणसांचं काम कर. चंभार माणसाला सांगितलं गावातल्या लोकांना जोडे शिवायचे कामं करा, कुंभाराला सांगितलं मडकी बनवा, आणि आपल्याला सांगितलं तुमचे नातेवाईक पोरं सोरं यांना सांभाळा. त्यांनी जोडे बनवले आणि तुम्ही आपण पोरं भाळं नातेवाईक आई वडील त्यांची कर्म केली भाऊ बहिणीची. तर हे सुद्धा काय चंभाराचं चपला बनवले कर्म आहे हे तुमचं. आणि तो चपला कोणाला बनवतोय, माणसांना का देवाला. अशी रोहिदास चंभारांची बुद्धी होती, मी देवाला बनवतो. आणि आपला प्रपंच म्हणून अर्जुना जववरी हा बोधू भेटे ना म्हणा, तववरी या या सदाना जेवढी साधने त्यांना भाजावा लागेल, हे सुद्धा साधन आहे. नंबर 2 आठवलेलं झटकन आलं परत ध्यानात. या परमार्थाचा जो त्याशी संभाषण सर्वता करू नये,
ऐसा तैसा त्या विनमुख तैसा, पण सुरुवात काय? तैसे ते पार्था विनमुख या पारमार्था. कोणता पारमार्थ? जोडे बनवणे. कोण बनवत होतं? रोहिदास बाबाचे जोडे बनवत होते. तैसे ते पार्था विनमुख या पारमार्था. आपली कामं टाकून गेले पळून. अर्जुन काय म्हणतो? मी लढाईचं करून टाकून देतो आणि जातो. लढाई करणं म्हणजे काय? देवाची भक्ती आहे, पूजा आहे. वा, लढाई करणी भक्ती आहे, पूजा आहे. हो, तुमच्या वाट्याला आलेले कर्म ही देवाची काय आहे? पूजा आहे, भक्ती आहे. तैसे ते पार्था विनमुख या परमार्था. तयासी सर्वता संभाषण न करावे. संभाषण न करावे म्हणजे काय कर्म आहे तुमचं? तुमचं कर्मच काय आहे? परमार्थाचं कर्म आहे. आणि ती जेव्हा कर्माची शीग होणार, पूर्णताला जाणार. यांच्या गावामध्ये एक ताईला 3 का 4 पोरी होत्या, अनुग्रह घेतलं त्या 3 बारकाल्या आणि ते बाईचं वय 30च्या आत होतं. आणि तिच्या मालकाने अनुग्रह घेतला होता, पण हिने लेट घेतला. कधी? 3री पोरगी झाल्याशिवाय तुला अनुग्रह भेटणार नाही. मग एकीने सांभाळलं, एकीने 3 बायांनी 3 पोरं सांभाळली, तेव्हा त्या बाईला अनुग्रह भेटला. म्हणजे ही तैसे तर जवळवरी अर्जुना हा बोध भेटे ना म्हणा. तोपर्यंत ही साधनं जे एवढ्यांना जन्म दिल्यानंतर मग तुम्हाला अनुग्रह भेटणार. माझ्या प्राप्त्यर्थ कर वायू ज्याप्रमाणे सर्व. आता आपली सगळी कामाला जातोय, सकाळी आपण उठून ही देवाची भक्ती करायलाच जातोय का काम करायला चाललोय आपण? हा, भक्ती करायला झालं. रिक्षा चालवणं काय कर्म? ही पूजा आहे. बघा, पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. आणि मग ज्यांनी घेतले ते मोठी महाविष्णूची घरी पूजा ठेवली, ही विष्णूची महापूजा. ती प्रतिकात्मक आहे आणि ही खरी महाविष्णूची पूजा आहे. स्वामीचं काम प्रामाणिकपणे करणं. करतो की नाही आपण स्वामीचं काम प्रामाणिकपणे? पितृचं वचन, वडिलांचं वचन ऐकतो की नाही? वचन सेवापती, पती पत्नीची, पत्नी पतीची. वायू ज्याप्रमाणे सर्व बाजूनी आकाशास मिळालेला असतो. वायू जसा तसा तू सर्व बाजूनी मला मिळून राहा. वायू ज्याप्रमाणे सर्व बाजूनी आकाशास मिळालेला असतो, त्याप्रमाणे तू सर्व कर्मामध्ये माझ्याशीच मिळून एकत्व निश्चय करून राहा. बघा, आपलं जे चाललं होतं त्याला अजून ठाम भूमिका दिली आहे. तुम्ही सगळी कर्म करत असताना कोणासाठी करतोय काम? देवासाठी. फार काय सांगावे? सांगा बरं. ज्या वेळेला आपण रोज सणासुदीला स्वयंपाक करतो पोळ्याचा, तो कोणासाठी केलेला आहे? सणासुदीला केलेला. हां, ते कोणासाठी केलेलं आहे? आणि रोज केलेला माणसांसाठी. हां, हे ज्या दिवशी कळेल म्हणून मधून मधून सणाने डोकं काढलं वर. अरे तू हे माणसासाठी नाही करत, कोणासाठी करतो? देवासाठी. फार काय सांगावे? बघा, तू आपले मन माझ्या एकट्याच्याच राहण्याचे स्थान कर. बघा, मनाला कुठं, मनात कोणाला ठेवायचंय? मनात कोणाला ठेवायचंय? कोणते गाणं आहे मनामध्ये ते बसले? हा 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 कोणीतरी माझ्या बिला हे म्हणायचे, आबासाहेब पिक्चरची गाणी आहेत ना, ती गाणी सुद्धा तुम्हाला तेच सांगतात. पण तुमची डोकी भीड, तुमची एकदा लाईन क्लिअर झाली ना, समबुद्धी घेता. आणि ते त्यांच्या पिक्चरमध्ये बाबा पुढे बसलेले, मोठे बाबा श्रीपाद बाबा, ते म्हणतात परदेशी परदेशी जागा नाही. कोणत्या परदेशीला? ते आले नाही ते मुलुंडचे. हा घरात राहणारा परदेशी, हा काही टायमासाठी थांबलाय. तू जाऊ नको माझ्या शरीराला कुडीला सोडून. तसा कुणी माझ्या मनात बसलंय रे. कोण बसलंय? गोविंद गोविंद म्हणा लागले. फार काय सांगावे? तू आपले मन माझे एकट्याचेच राहण्याचे स्थान कर. आणि घरातली कुठं सोडायची म्हणून बघ, घरातली कुठं नेऊन ठेवायची? अरे घरातली बी तीच आहेत असं समज. याचा अर्थ घरातली तीच आहेत, बाहेरची तीच आहेत, सगळी तीच आहेत. आणि तू आपले कान माझ्या गुणांचे स्वरूपाचे श्रवण करून ठेव.
कान कशासाठी दिलेत? चांगलं ऐकायला. ती 3 माकडं माहिती आहेत का? ती 3 माकडं दिसतीच नाहीत मला समाजात. बुरा मत सोचिए, बुरा मत देखिए, बुरा मत सुनिए और बुरा मत कहिए. माझ्या कानांना कार देवा आता ऐसा करू नाही. अपवित्र वाणी नयो माझे मुखा, अपवित्र वाणी नयो माझे मुखा, मुका करोनी ठेवी देवा. निंदेचे श्रवण नयो माझे कानी, निंदेचे श्रवण नयो माझे कानी, बहिरा करोनी ठेवी देवा. तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, एका गोपाळा वाचोनिया. पापाची वासना, पापाची वासना, विठ्ठला नको दाऊ डोळा. माझे कान तेच ऐकतील. आत्मज्ञानाने युक्त पवित्र असलेले जे संत ती माझीच रुपडी आहेत. बाबा आपल्याला संत भेटतात का देव भेटतात? दोघांमध्ये मुख्य कोण आहे? संत मुख्य आहेत का देव मुख्य आहेत? देव मुख्य आहे. देव अधिष्ठान कोण आहे? निमित्त त्या प्रतिमा काय आहेत? निमित्त आहेत. आणि मग मुख्य काय? संत. बाबा म्हणतात संतांचं महात्म्य वाढवता वाढवता देवाला विसरून गेले लोक. म्हणून तुकोबारायला म्हणावं लागला आपुला तो एक देव करून घ्यावा. देवाशिवाय संत भेटत नाहीत, संतांशिवाय देवाचं नाम भेटत नाही. आणि संतांकडून देवाचं नाम भेटलं पुन्हा देव भेटत नाही, कृपा होत नाही. सगळ्यात महत्वाचा आहे देव. पण देव कळे ना म्हणून कोणाला किंमत झाली? आई म्हणजे संत आहे आणि बाप म्हणजे देव आहे. या दोघांमध्ये पहिलं कोण आहे? कंसे, शिंदे, हांडे याच्यामध्ये पहिलं कोण आहे? बाप आहे. आणि त्याची ही प्रतिकृती त्याच्यामुळं ती आहेत. आत्मज्ञानाने युक्त पवित्र असलेले जे संत ती माझी रुपडी आहेत. संत भेटल्यावर कोण भेटले वाटलं पाहिजे आपल्याला? देव भेटले वाटलं पाहिजे. पण ते पण संत पाहिजेत. ते माणसासारखे राहणारे नसले पाहिजे, माणसासारखे नाही पाहिजेत. आणि जर ते भेटलेच असे तर त्यांच्याकडे काय दृष्टीने पाहायचंय? देव म्हणून पाहिजे. संत भेटल्यावर कोण समजायचं आपण भेटलेत आपल्याला? देव. कारण ते दिसतात माणसासारखेच पण त्यांचे अंतर्भाव माणसासारखे नसतात. आत्मज्ञानाने युक्त पवित्र असलेले जे संत माझीच रुपडी आहेत, त्या संतांच्या ठिकाणी जशी कामिनीवर कामुकाची दृष्टी प्रेमाने लुप्त होऊन पडते तशी दृष्टी तुझी पडू दे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. कारण विषयी लोकांना विषयीच दृष्टांत समजू शकतो. म्हणून जशी एखाद्या कामुकाची कामुक स्त्रीवर जशी दृष्टी आहे तशी संतांवर तुझी दृष्टी राहू दे. आणि तशी दृष्टी राहिलं पटल का घरच्यांना? पाहुणे मंडळीला पटेल? नाही पटणार. ऐकायचं एकदा दोनदा ऐकावंच लागेल आपल्याला, ऐकावंच लागेल. पण एक दिवशी अनावर झालं तर मग डोईचा पदर आला खांद्यावर. चल निघ. कोण तू? ही म्हणतानी पूर्णपणे घालून या भार राहिल निश्चिंत निरविले संती विठोबाशी. पूर्ण भार पाहिजे आपल्याला. जनाबाई काय म्हणतात? चल कोण तुम्ही? तुमच्याकडून आम्हाला काय सर्टिफिकेटची आवश्यकता आहे? वस्तुमात्राच्या वस्तीचे आश्रयस्थान जो मी, त्या माझी जी निर्मळ वस्तुमात्र ही ओळ नव्हती घेतली तर तुमच्या गावाला 2000 रुपयाचे ग्रंथ वाटले तर यांना पण दिले गुंजाळ बाबांना. तर गुंजाळ बाबांनी हाताने तिथं ही ओळ लिहिली 18व्या अध्यायातली 55-56च्या मध्ये. ही ओळ टाकायला पाहिजे होती. हाताने लिहिली. आपण निवडो गोळ्या काढल्या त्याच्यामध्ये. मग ती त्यावेळेला आपण घेतली नाही कारण आपलं डोकं तेवढं त्यावेळेला
चालत नव्हतं. आता कोणतरी सांगावं लागेल तेव्हा आपल्या डोक्यात घुसल. वस्तुमात्राच्या वस्तीचे आश्रयस्थान, वस्तुमात्राच्या वस्तीचे आश्रयस्थान. जो मी त्या माझी जी निर्मळ चांगली नामे ती स्वतः जगण्याकरताच तू आपल्या वाणीच्या वाटेला लाव, वाणीत धारण कर. वस्तुमात्राच्या वस्तीचे आश्रयस्थान, या सगळ्या जगाचं राहण्याचं स्थान जे, जो मी त्या माझी निर्मळ चांगली नावे. कोणती? कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद. आता नाम रामकृष्ण हरी म्हणजे नाम नाही, पण आता काय झालंय तुला? आता सरसकट साधी नावं, ती सुद्धा कोणाची नावं आहेत? आपली सगळ्यांची नावं कोणाची नावं आहेत? देवाचीच आहे. हे केव्हा पण ज्ञान झाल्यानंतर, आत्मज्ञान झाल्यावर, नुसते ग्रंथ वाचल्यावर नाही. कुठेतरी एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी 10-20 वर्ष नाही तर डोंगरात जाऊन राहिला म्हणून नाही. जेव्हा आत्मज्ञान होणार तेव्हा सगळी जी माणसं आहेत ती कोण झाली? देव झाली अवघे जन, गुण दोष हरपले. बघा, देव झाली अवघे जन, गुण दोष हरपले. मग त्यावेळेला ती सगळी नावं कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद, माझ्या नामाचे निखळ प्रबंध. अजून एक कृष्ण, विष्णू, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. विष्णू, कृष्ण, विठ्ठल, विठ्ठल. मंत्र हा जपावा नाही. मला वाटतं स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, त्याच्यातलं आहे का प्रांजळ? नाही. त्याच्यानंतर विठ्ठल, विठ्ठल म्हणा वेळोवेळा तो सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद, गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. आता तुम्ही जे बी बोलणार, आपण भाजी भाकरी म्हणलो तरी, कांदा भाकर म्हटलो तरी, बाबा बाबा म्हणलो तरी, कारण आशय काय? काका म्हटले तरी गणपत बाबा पडवळ, आणि पडवळ साहेब म्हणले तरी तेच, आणि त्यांचे मामा भाचे म्हणले मामा तरी, त्यांचे चुलते पुतणे म्हणले नाना तरी सुद्धा कोण आहेत ते? तेच आहे. तसं आता देवाच्या आत्म्याच्या संबंधाने कोणतीही नावं जरी असली आता, कारण त्यांचं मुख्य स्वरूप कळालं. काही वेळेला नाम पण नाही, बायको नाव घेऊन हाक मारील का? तरी सुद्धा कोणाचं नाव चाललंय? पिंट्याचे पप्पा म्हणजे काय? तेच. आता सांगतात कृष्ण, विष्णू. हे तुम्ही असं डबल डबल बोलून आमच्या डोक्याचा गोंधळ करू नका. एक गोष्ट असेल, तेच मी आज परत वाचलं 40 नंबर. सोहम तेही आस्तावली, सोहम भाव आटकू. ते म्हणले ज्यांना गुरु परंपरा माहीत नाही ना, ते त्याला आटकूच म्हणतील, त्यांना त्याचा काही कळणार नाही. आस्तावले म्हणतील, आटकू म्हणतील. आटकू काय म्हणतील? सोमभाव आटकू आहे का सोडवायसाठी येतो? पण ज्यांना गुरु परंपरा लाभलेली नाही ते, आणि ज्यांना पहिल्यापासून त्याचा निषेधच करायची सवय लागलेली आहे ते, कारण त्यांना वेदांत हा क्लिष्ट विषय वाटल्यामुळं, मुख्य नेतृत्वालाच माहीत नसल्यामुळं त्यांनी तो अवहेरलेला आहे. 39 आणि 40 पेज नंबरवर हा विषय ज्ञानेश्वरीतील सौम्यगुरु. आता तुमच्या आपल्यासाठी कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद. बघा त्याच्याच विठ्ठल, विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आता लागोन या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम. हो, एक प्रवृत्ती मार्गातले माणसं ज्यांना नाम नाही भेटलं, आत्मज्ञान नाही झालं, त्यांनाही हा उपदेश आहे अभंगातला. आणि ज्यांना नाम भेटले ना त्यांना बी येत. कारण का? हे बाबा हो, लागोन या पाया. नाम घेतलंय ना, आता नामावर राहा, लागोन या पाया. कारण का? लागोन या पाया विनवितो तुम्हाला. कारण पाया कोणाच्या पडावं लागतं? सावकाराच्या पाया पडावं लागतं. कोणला? दीन दुबळ्याला. पाटलाच्या पाया पडावं लागतं. कोणाला? सामान्य माणसाला. तसं तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराज कसे आहेत?
सामान्य आहेत आणि बाकीचे कसे आहेत सगळे पाटील रईस जादे सगळे, तेव्हा त्यांच्या काय म्हणावं लागलं, लागून या पाया विनिमित तुम्हाला. मग ढकलत ढकलत गाडी काल्याच्या वेळेला दुपारून हजर, या 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 काय कोण शेठ या पुढं बसा आणि लागून या पाया विनिवितो तुम्हाला. का तर आम्ही तुमचे कर्जबाजारी. विनवित करे टाळी बोला मुखी नाम, हाताने टाळ्या वाजवा. काही मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणतील पण हाताने तंबाखू चोळतील. म्हणून त्यांना काय सांगितलं, टाळी पण वाजा. बघा 2 माणसांना सांगणे हा प्रवृत्ती मधल्या माणसाला सुद्धा, आणि जो निवृत्तीच्या मार्गावर चाललेला आहे पण अजून पोहोचला नाही. मग आता त्याला काय सांगायचं, सारखं गूढगम्य नाम म्हण. अरे त्यावेळेला विठ्ठल विठ्ठल म्हणजे त्यांनी काय डोक्यात घ्यायचं, बाबांनी सांगितलेली गोष्ट. आणि आता त्याला विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर सुद्धा विठ्ठलच वाटला पाहिजे. जो विठ्ठल अनुभवलेला आहे आत्माच वाटला पाहिजे. निळोबरायचं प्रमाणे विटेवर आत्मा सकळांचा श्रीहरी, तो असे उभा विटेवरी. विठ्ठल म्हणल्यानंतर काय लक्षात येणार आहे, सर्वांचं आत्मतत्व, सर्वांचं अधिष्ठान. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि ज्याला कळालं नाही तो म्हणाल एवढा फायदा आहे विठ्ठल विठ्ठल म्हणलं, स्वर्गात जो फायदा आहे तो इथं, स्वर्गात बी नाही तो इथे. मग तो डोकं चालविल, बाबा नेमकं विठ्ठल विठ्ठल म्हणजे नेमकं कसं म्हणायचं. मग जवळ आल्यावर त्याला आतल्या कॅबिनमध्ये नेऊन सगळ्या गोष्टी डिटेल सांगितल्या जातील. पण होलसेलमध्ये असंच म्हणावं लागेल, काय विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. अहो ही तर झालं रणछोडदास म्हणलं तरी तेव्हाला आनंद वाटला. रणछोडदास कधी पडून गेला तुम्ही सांगाल, हिस्ट्री पुराण माहिती आहे तुम्हाला, नाही सांगणार, सांगणार ना. मुचकुंदूर राजाच्या मुळे त्याचा मृत्यू झालाय. तो कोणापासून 17 वेळा देव पळून गेले होते. हा काल यव्वन बराबर त्याला माराय गेले का तोच भारी पडायचा. तो देवाच्या सुभद्रेलाही फेकून द्यायचा, बहिणीला पण काटाच काढायचा एकेकाचा. सुभद्रेला वाचवायला अर्जुन गेला त्यालाही फेकून दिलं. आणि अर्जुनाने सुभद्रेला बाहेर काढल्यानंतर 2 जण गप्पा मारतात, कृष्ण भगवान आणि ते म्हणतात भाऊ बहीण आले. ते म्हणले अरे अर्जुन म्हणतो लढाई कर, काल येऊन आलाय. तर म्हणलं याच्या, अरे माझी बहीण बऱ्याच दिवसांनी भेटली तिच्याशी, अरे वाचले तर बोलाल ना. ते म्हणले हा मरणार नाही. मग काय करायला पाहिजे, पळून जायला पाहिजे. असं किती वेळा पळून गेला, 17 वेळा. मुचकुंद नावाचा राजा थकलेला होता, झोपला होता. तो म्हणला आता मी खूप थकलेलं युद्ध करून, बरोबर ना साहेब, आणि आता मला उठवायचं नाही, नाही तर जो उठविल त्याचा काटा काढीन मी. मग झोपला. मग देव पळत पळत गेला आणि याला माहिती आहे. आणि देवाने काय केलं, स्वतःचं जे अंगावरचं भरजरी वस्त्र आहे ना तो झोपला होता त्याच्या अंगावर टाकलं. आता याला काही अक्कल नाही विक्कल नाही, ताकद आहे पण अक्कल नाही. देवाला जाऊन लात मारतोय. घरच्यांना लात मारून उठवायचं ना, उठू शकतो का नाही घरच्यांना लात मारून, उठ. हा त्याने देवाला लात मारली, पण तो होता कोण खाली, त्याने वस्त्र पाहिलं. त्याने जशी दृष्टी खोलली तसा हे असो दिठी जयावरी झळकी, त्याची एक दृष्टी, द्रौपदीची एक दृष्टी. आणि मनाचे संकल्प पावविल सिद्धी. धृतराष्ट्राचा संकल्प होता हरल्यानंतर, माझ्या पोराचं हृदय फोडून रक्त पिला होता काय, आणि मांडी आणि रक्त पण पिलं होता. याचा काटा मी काढणार. मला ना लय खत वाटते, मला लय खत वाटते. कोणाला भेटावशी, तुमच्या गावाला गेलो होतो आणि महाराज भेटले. त्यांना 2 वेळा भेटायचा प्रयत्न केला. म्हणले तेही महाराज आहेत, त्यांना आपल्या पाया पडून द्यायचं. म्हणून त्यांना आलिंगन द्यायला गेलो, ते पळायचे, दुसरीकडे पळायचे. ते म्हणले बास एवढंच बास, त्यांना भीती आहे, कारण ते जाऊ नका कोणी, हे आपल्यासारखेच करतील. आता मोठ्या माणसाला आपण काय म्हणणं, त्यांच्या पाया पडा नको त्यांनी आपल्या नको पड. नाहीच गड्यानी नाहीच. 2 वेळा मी गेलो, पिंटी बारायपती बाजूला सटकलं.
नको म्हणलं. तसा भीमाला मला भेटायचंय, मला लय खत वाटली. हा चालला ना लगेच. देव म्हणला वेडा आहेस तू. 3-5 पुतळे गेले आणि पुढे हजर केल्यावर पाणी 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 पाणी. आता याच्यातून आपल्याला काय करायचं आहे? मनाचे संकल्प, वाईटाचे संकल्प पूर्ण होतात नाही का? तुम्ही संकल्पच करत नाही तर तुमचा कसा पुरा होईल? मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी. यांची देवाच्या पायावर बुद्धी होती का? यांची तर संसारिक बुद्धी होती तरी सक्सेस झाली. हे असो दिठी जयावरी, ती बी पुत्रप्रेमाने भ्रमिष्ट झाली होती. सगळे मेलेत, हा वाचला पाहिजे म्हणून दृष्टी खोलली. आपल्या दृष्टीत पावरच नाही, आपल्या दृष्टीत पावर नाही, आपल्या संकल्पात पावर नाही. आपण असेच हेलपाट्यावरी फक्त. कुठून कुठे गेलो आपण? बाप रे बाप, कुठून गेलो? रणछोडदास म्हटलो तरी. मग हे तर लयच भारी आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. आता आत्मज्ञानी माणसाने कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ म्हणलं का तो डायरेक्ट वैकुंठाला जाणार. आणि अडाणींनी जाईल ना. अडाणी कशी काय जातील? ज्ञानी माणसाने ऑब्जेक्शन घेतलं तुमच्यासारखे, हे आत्मज्ञान नाही, गूढ गाम्य ज्ञान नाही, अष्टसात्विक भाव नाही, तो कसा जाईल? तो गीतेचा आधार देऊ सांगतो. समर्थाच या पंक्ती भोजना, तळील्या वरिल्या एकच पक्वान्न, कसं काय तो जाईल? श्रवणे अर्थे पठणे, हळूहळू पंडूसुता मीच आज ऐकन, मग ऐकून ऐकून म्हणेन माळ घालीन, माळ घातल्यावर म्हणेन मग आता गुरु करायला पाहिजेत. मग गुरु पाहिल मोठमोठे कुठं कुठं कोणाचे आश्रम आहेत, कोणते कोणते बाबा आहेत ते शोधील तो. त्याच्यात लक लागलाच त्याचा नंबर, लकी ड्रॉ. आपला कसा ड्रॉ लागलेला आहे? आपण कीर्तनाला गेलो का काही काहींना तिथं साड्या असतात, काही घड्याळं असतात आणि काहींना ज्ञानेश्वरी असतात. मी त्यांना विचारत असतो महाराजाचं नाव टाकले का नाही? म्हणले महाराज आमच्या हिशोबात नाही, कारण महाराज कसा त्याचा लकी ड्रॉ लागलेला आहे. आपल्या काय लागलं आहे? लकी ड्रॉमध्ये लागलेले. आपण लकी ड्रॉ कधी लागेल सांगता नाहीत. यांचे वडील गेल्यावर यांना भेटलेली मिलमधल्या माणसांना लकी ड्रॉची बिल्डिंग कुठे भेटलेली आहे? प्रभादेवीला. पा कधी आता आपला पण लकी ड्रॉ लागेल, कधी लागतोय सांगता नाही. 1 तास उरला खटवांग रायासी. पा सकळांशी येते आहे अधिकार, कोणतं ते नाम घ्यायचा. पण शाने यांची काय लायकी आहे का? यांना काय कळतंय? जाऊ दे, यांना नाही द्यायचं. बराबर. तू का म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुत ग्रंथी बोलिले, ते नाम शोधेल मग तो. स्टार्ट अशीच होणार ना, जेवढे म्हणून त्यांची अशी स्टार्ट झाली का त्यांना लगेच आत्मज्ञान भेटलं आणि लगेच त्यांना कळालं असं नाम घ्यावं लागतं ना, असं ध्यान करावं लागतं. नाही बाबा बाबा, केवढा विषय झाला. वस्तुमात्राच्या ठिकाणी वस्तीचे आश्रयस्थान जो मी, त्या माझी निर्मळ चांगली नामे, निर्मळ ही सगळी. आता आजही हे नाम कसं आहे? चंदू बाबा. चंदू बाबाला जेव्हा कीर्तनाला उभं केलं कोणालाच माहीत नाही, बरं कधी कल्पनाच केली नाही. आणि आळंदीचे महाराजच वाटले. सगळे म्हणायला लागले कोण? ते म्हणले चिंता मत करो, मैं चंदू सभी का बंधू. आहे की नाही? चंदू हे नाम कोणाचं आहे? वाचायचे चंद्र. आहे की नाही? आहे की नाही? गोरडे बाबांना भेटले, गोरडे बाबांची मदने बाबांची भेट झाली. गोरडे बाबा म्हणले आपण कोण? ते म्हणले बाबा माझं पण नाव विलास आहे, पण तुम्ही कीर्तन करताना मी रिक्षा चालवतो. ते म्हणले एका विलासनी कीर्तन करायचं आणि एका विलासनी रिक्षा चालवायची. आहे का नाही? विलास हे सुद्धा नाव कोणाचं आहे? निर्मळ आहे, भगवंताचं आहे नाव. जी माझी निर्मळ चांगली नामे ते स्वतः जगण्याकरताच तू आपल्या वाणीला वाटेला लाव, वाणीत धारण कर ती चांगली नामे स्वतः जगण्याकरता. ही नामं घेतल्यानंतर आपण काय होणार आहे? जगणारे. अमृत घेतल्यानंतर विष औषध घेतल्यावर आपण काय करणार आहे? जगणारे. तू आपल्या वाणीच्या वाटेला लाव, वाणीत धारण कर ही नामे. असे राजगुरू बाबा प्रत्येक वाक्य पूर्ण झालं का पारशीवाडीतले राम कृष्णारी. बरं का महाराज, त्या आळंदीला गेलो होतो आणि पकडली ना गाडी, 7ची गाडी पकडली. बसायला भेटलं रामकृष्ण हरी. गाडीमध्ये जेवायला थांबली, मग नाश्ता केला रामकृष्ण हरी. आणि आळंदीत पोचलो 7 वाजता रामकृष्ण हरी.
असं तुझ्या वाणीला काय लाव, वळण लाव. हे जे काही मोठे महात्मे त्यांचे सारखे कीर्तनात विठ्ठल विठ्ठल येतं, मग काय करणार आता, दुसरं काय बोलायचं त्याच्याऐवजी विठ्ठल विठ्ठल. हे बी कारण आहे. एक अभ्यास आठवत नाही म्हणून बी एक आहे, आणि एक असेत की सतत त्यांच्या वाणी माझ्या मना लागो चाळा, चाळा लागला चाळा त्यांच्या वाणीला, विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. तसं करायला सांगितलं आपल्याला, आपल्याला लाज वाटेल, आपल्याला वाटेल आपण नाटक करतो. काय नाटक केलं तरी चालेल, नाटकच एक दिवशी काय होईल, खरं होईल. नाही तर आपले एकमेकावर जे घरी प्रेम आहे पाहुण्या रावळ्यांवर, हे काय आपलं खरं प्रेम आहे का, काय नाटकच आहे. पण नाटक करता करता एक दिवशी खरं होतं की नाही. तसेच हातांना करावायची जी कृत्य किंवा पायाने चालणे इत्यादी सर्व क्रिया माझ्याच उद्देशाने होतील असं कर. हाताने काय बी करायचं असेल तर कोणासाठी करतोय, ईश्वराशी, ईश्वराशी संबंध आहे. पायाने चालायचं असेल, स्टेशनला चाललाय का पंढरपूरला चाललाय, जर कोणी विचारलं कुठं चाललाय तर आपण सांगायचं चाललोय वारीला. पंढरपूरला नाही पण कुठं चाललाय, वारीला चाललोय. माझ्याच क्रिया इत्यादी सर्व क्रिया माझ्याच उद्देशाने होतील असं कर. सगळ्या काय असेल तो संबंध माझ्या एकाशी चाला पाहिजे तुमचा. मध्याजी किंवा आपल्यावर किंवा दुसऱ्यावर उपकार करून उपयोगी पडणाऱ्या अशा ज्या ज्या क्रिया तू करशील त्या माझ्या ठिकाणी अर्पण कर. अर्जुना काय म्हटले ते, आपल्यावर किंवा दुसऱ्यावर उपकार करून उपयोगी पडणाऱ्या ज्या वस्तू आहेत, ज्या क्रिया करशील त्या सुद्धा कोणासाठी करतोय, देवासाठी करतो. त्या ठिकाणी माझ्या ठिकाणी अर्पण कर अर्जुना. म्हणजे मी जरी डुमरे साहेबांसाठी केलं तर कोणासाठी केलं समजलं पाहिजे. मी वडिलांचं केलं तरी कोणासाठी केलं, देवासाठी. वडिलांचं केलं म्हणलं का मायेने बद्ध, आणि देवासाठी केलं सुटला. देवासाठी केलं तो सुटला का, आणि वडिलांसाठी ना आईसाठी मी काय काय केलं सांगू, मायेचा प्रताप येतो सगळा, आहे की नाही. त्या यज्ञाने तू माझा चांगला याज्ञिक हो. म्हणजे सगळी कर्म आता आपण कोण झालोय, सगळी कर्म देवाला काय कृष्णाशी अर्पण. सर्व काही जे केले ते कृष्णाशी अर्पण. कृष्णाशी अर्पण शोधा. चांगला याज्ञिक हो, मत भक्त. आता एक एक अशा किती गोष्टी शिकवू, तर तू आपल्या ठिकाणी सेवक भाव बांधून घेऊन इतर जे जे काही दृष्टीस पडेल ते सर्वही मद्रूप आहे असे समजून त्या सेवा करण्यास योग्य समजून त्यांची सेवा कर. पहिलं वाक्य जे होतं ना, लागून या पाया विनवितो. तुम्हाला काय म्हणून पाहतात ते, ईश्वर म्हणून तुमच्या पाया पडतात. मोठे बाबा चकवे बाबांनी जर आपण प्रवचनाला बसलो असलो, विना घेतलेलं असलं तर पाया पडायला लागले का, आपण म्हणणारच ना पाया पडू नका. ते म्हणणार तुमच्या नाही पाया पडत, अधिष्ठानाच्या पाया पडतोय. मग ते लावून या पाया विनिमितो आहे ते सकळ कृष्णासी अर्पण. न कळता मन तुझे भावी, न कळता मन तुझे भावी. बघा, मनोनी पाठी लागले सेबुते येती घेऊसित पाच जणी. बघा, आहे ते सगळे कृष्णासी अर्पण. न कळता मन तुझे भावी. बस सगळं कोणाला दुसऱ्याला करतो असं वाटत नाही. कोणाचं करतोय, मर कृष्ण माझी माता. आईची सेवा नाही करत. काल कुणी आपल्या ग्रुपला एक टाकलं होता लेख, आईचं करतो करतो आणि माझ्या आईने मधीच सोडलं, आम्ही सरकारी नोकर होतो. यांनीच टाकलं होतं. हां हां, बघा, देवाचे आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. आता एक एक अशी किती गोष्ट शिकवू, तर तू आपल्या ठिकाणी सेवक भाव बांधून घेऊन तू का म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची, संतांची. कोणाची घडो सेवा, जो गीता भागवत करती श्रवण. आपुल्या गीता जो असे जागता, धन्य माता पिता त्यांची सगळ्यांची मला सेवा करण्याचा योग येऊ दे. का तर तू आपल्या ठिकाणी सेवक भाव बांधून इतर जे जे काही दृष्टीस पडेल ते ते सर्व मद्रूप आहे असे समजून त्या सेवा करण्यास योग्य समजून त्यांची सेवा कर. पडता झरबाजी दासी आठवा मग तो होणे दिसेल. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण.
पहिलं बरोबर होता. त्यांची बघा जे जे दृष्टीस पडेल ते मद्रूप सम. तुकाराम महाराजांच्या एकदा काकड आरतीला चालले होते स्नानाला पाठी इंद्रायणीला, एक माणूस महाव्याधीने पूर्ण व्यापलेला होता. घरचे कंटाळले, तो स्वतः कंटाळला आणि जीव द्यायला चालला होता. आणि दोघांची भेट झाली. का नको, आता नको नको, आत्महत्या करू नकोस, मानवी शरीर स्वर्गीचे अमर, इच्छिता ती देवा, असं म्हणलं. त्याचं डोकं काय झालं असेल, तो म्हणला असेल महाराज तुम्हाला काय झालं नाही म्हणून तुम्हाला माहिती. घरी घेऊन गेले, दुर्गंधी येत होती, दुर्गंधी. स्वतःचं वडोलीपार्जीचे मंदिर आहे तिथं ठेवलं आणि त्यांची साफ करायची, गरम पाणी घेऊन ती घाण साफ करायची. कोणाचं करीत होते? ईश्वराची. बघा, त्यांची सेवा करण्यास योग्य समजून त्यांची सेवा कर, देव समजून त्यांची सेवा कर, मी समजून माम नमस्करू. मग प्राणी मात्राच्या ठिकाणचा द्वैत भाव अर्थात भूतद्वेष नाहीसा होऊन सर्वत्र मीच व्याप्त आहे असे तुझ्या अनुभवास येईल. कधी? सेवा घडली पाहिजे. सेवा न घडता जर भेटलं तर कळणार नाही, मग मुसमुसल्यासारखा करील. बघा, ज्यांच्या मुलांना मेहनत करून मिळाले आणि ज्यांना आयतं भेटलंय, ते आयतं भेटलेले मुसमुसल्यावानी आहेत, आणि मेहनत करून भेटले त्यांना त्याची किंमत राहणार आहे. तसं बाबा म्हणतात, एका ठिकाणी मी गेलो, एक माणूस इतकी सेवा करतो बाबांची, इतकी सेवा करतो, बाबा जेवल्याशिवाय तो जेवत नाही, बाबा झोपल्याशिवाय तो झोपत नाही, बाबा उठायच्या अगोदर तो उठतो. मी म्हणलं बाबा तुमच्यासाठी तेवढं बस. हो, करू द्या त्यांना, ती सेवा त्यांना फळाला येणार आहे. आपल्याला नाही याची आवश्यकता, बाबांचं स्टेटमेंट आहे, आपल्याला याची गरज नाही. पण हे करता करता, सेवा करता 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 काय होईल? लीनत्व निर्माण होईल, अभिमान जाईल. स्वाध्यायामध्ये मोठमोठेले शेठ लोक आहेत ना, ते पैसे नाही देत, ते काय करतात? घर साफ, गाव साफ करायचं काम करायचं, धरणाचं काम करायचं, वडा तलाव बांधून द्यायचं. मग त्याच्यातून काय निर्माण होतं माणसाकडून? बाबांचं वाक्य, श्रीपाद बाबांचं, धर्मराजाच्या यज्ञामध्ये देवाने उष्ट्या पत्रवळ्या उचलल्या, आता महाराज उचलतील का? उचलतील, आहेत महाराज असे. आपलं भाग्य असले महाराज आपल्याला पाहायला भेटतात, आहेत असे महात्मे, आपण त्यांच्या संगतीत वावरतो. हो, ते आपल्या भेटीसाठी तरफडतात. पत्रवळी नाही, आपण जी शौचालय करून आले ती साफ करतात. असे आहेत, आपल्या भाग्ये, आपल्या नशिबात आहे. मग प्राणीमात्रांच्या ठिकाणचा द्वैत भाव अर्थात भूतद्वेष नाहीसा होऊन सर्वत्र मीच व्याप्त आहे असं कधी कळेल? सेवा घडल्यानंतर. नामा म्हणे सेवा घडावी, तनु मनु जीवे चरणाशी लागावे. अगरबत्ता करावी काय? दास्य. नजरवर नाही पाहिजे, त्याचं नाव दास्य. हो, आता त्यावेळेला मालक होईल. बाबा बिलाड्याप्पा म्हणतात, नवीन सुनबाई करून आणली, ती लगे धडधडा बोलायला लागली सासू सासऱ्यांना, मालकाला नाही बोलायची, पण सासू सासऱ्यांना बोलायला लागली तर तिला घरात ठेवतील का? नाही. पण ते म्हणतात 2-3 वर्ष बघून घेते, सेवा करते आणि मग सगळे जेवायला बसले असताना 5-6 वर्षांनी, मामा तुम्हाला काही कळतं का नाही काही? हा, आणि आत्या बी तशात. आणि मालक जेवताना सुद्धा गप ऐकून घेतो. ते म्हणले, बिलाडेपा म्हणले, पैलवान तयार झाला, पण किती वर्षात? 5-6 वर्ष सेवा केल्यानंतर पैलवान तयार झाला. आता गप बसून ऐकून घेतो. नाही तर पहिल्याच एक दिवाळीलाच जर म्हणली सासर माहेरून आलो, मामा तुम्हाला काय कळतं का नाही, म्हणजे हिला लगेच गुंजाळ बाबा म्हणले लात मारून लगेच हाकलून देतील, है की नाही? काय बोलायचं? हां सांगा ना, माईक द्या. हां, आज घटना घडली ना, त्यांची आठवण झाली ना, बघा अशी सेवा घडली पाहिजे. लय हळहळ वाटली. महाराज गेले तर तेवढं वाटत नाही वाईट, पण यांची वाटली, कारण यांची सेवा आहे. बघा बरं, आळंदीला आपण जेवल्यानंतर उष्ट्यापत्र टाकतो ना, तर लोक अशी टाकून जातात. तो बिचारा वर चढायचा, कारण मधी ढिगल व्हायचा आणि 4 कोपरे शिल्लक राहायचे, तो परत स्वतः हाताने जाऊन पांगवायचा. सिक्युरिटीचं पण काम करायचा. पहाटे 4ला उठून काकडा चालू करायचा.
रात्री सगळे झोपल्याशिवाय झोपायचं नाही. कीर्तनात परत टाळ येऊन थाय 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 त्या अंगात नुसतं वारं घुसल्या असं नाचायचं. आणि बाबांची काळजी घेणार, जेवढे बाबा आहेत त्यांची. उन्हाळ्यात बाबा ताक आणू, पळायचा. भाजी नाही, पाणी आणू, काय अशी अनन्य ही सेवा घडली पाहिजे. मग सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी 15 तारखेला सिन्नरला भेटले गायकवाड त्यांच्या. तरी ते म्हणे बाबा घाटकोपरला यायचं बरं का, मला बोलवा. आता आपण आपल्या डोक्याला गण चढलेली बुद्धी, आता आपण कधी बोलू शकतो? त्यांना बोलू का आता? स्पेशल गाडी करून या म्हणलं तरी येतील? नाही येणार. प्राणी मात्रांच्या ठिकाणचा मग द्वैत भाव अर्थात भूतद्वेष नाही सावून सर्वत्र मीच व्याप्त आहे असे तुझ्या अनुभवास येईल. मग सर्वत्र नम्र होऊन नमस्कार करण्याला मीच काय तो एकटा उर्वरित राहील. नमस्कार कोणालाही केला तर आपण कोणाला करतो? गुरूंच्या पाया पडतो. म्हणजे त्या कोणाच्या पाया पडतो आपण? साक्षात परब्रह्माच्या पाया पडतो. आणि गुरुजींनी मग लय ताट ठरवायचं, कोण पडतंय पाया आपल्या? परमात्मा. मग गुरुजी सुद्धा लीन होणार. राहू दे राहू दे. मी अशी बरीच पाहिलेत महात्मे. काल परवा पण यांच्या इकडे गेलतो. मोठा दाटा माणूस होता, साहेब असे पोलीसमध्ये वगैरे मोठ्या पदावर होते. चांगल्या ठिकाणी असणार साहेबासारखे, यांच्यासारखे. पाया पडायला लागले, ते पाया पडले, मी त्यांच्या पाया पडलो. तर मी त्यांना नाही पाया पडून दिलं, वयाने मोठे. तर मी त्यांच्या हात डोक्यावर घेतले माझ्या, तर त्यांच्यात नाही माझ्या ठेवा. असे 2-3 महात्म्यांचं झालं. सांगणार नाही, पण ती काय होईल, आपला आगावपणा वाटेल आणि समोरच्याला अशी आहेत माणसं. असं त्याचं नाव आहे नम्र झाला. कोणाला? देवाला नाही. कोणाला झाला? भूताला. हा नम्र झाला भूत, हे आपल्याला सांगितलं. आणि तो कोणाला नम्र झालाय? पंढरीच्या भूताला नम्र झालेले बघा. अधिष्ठान. मग सर्वत्र नम्र होऊन नमस्कार करण्याला मीच काय तो एकटा उर्वरित राहील. अद्वैत कुसरी विरळे लोक जाणतात. एवढ्याने माझा अत्यंत आश्रय अति जवळीक तुला प्राप्त होईल. माझ्या जवळचा होशील तू, अगदी जवळचा. देवाच्या अगदी जवळचा व्हायचंय नको का? बघा ना, देवाच्या घरी गेले. आपली सगळी म्हातारी माणसं कुठे गेलीत? देवाच्या घरी. तुम्हाला यायचं देवाच्या घरी? नको. देव आपल्या घरी आलेलं चालेल, पण आपल्याला देवाच्या घरी जायचं नाही. आपल्याला वाटतं देवाच्या घरी म्हणजे मरणच आहे. मन मारून उन्मन करा. आपल्या मनाचे सगळ्या व्यवहाराला काय द्यावं लागतं? तुम्ही म्हणले तिलांजली द्यावं लागते. आपलं देवाकडे गेलं का आपलं मन लागत, आपलं मन चालत नाही. असे झाल्यावर बघा, मग जवळीक तुला प्राप्त होईल. असे झाल्यावर मग या सर्व भरलेल्या जगात तिसरेपणाची गोष्ट नाहीशी होऊन. आता तिसरे आणि पुन्हा परत एकावर येणार बरं का. तिसरे राहिले नाही. आता कोण राहिले? फक्त अर्जुन आणि कृष्ण. देव आणि भक्त. देव आणि भक्त तुझा नाही विचार. आपल्या डोक्यात तसंच आहे का नाही शिंदे? देव आणि भक्त तुझा नाही का नाही विचार? का तिचा विचार आहे अजून एक? तिचा विचार मामा, देव आणि भक्त तुझा विचार दुसरा सोडून दुसरा विचार नाही का? तिचा आहे एखादा? नाही. मग असे झाल्यावर मग सर्व भरलेल्या जगात तिसरेपणाची गोष्ट नाहीशी होऊन आम्हा तुम्हास देवभक्तास अगदी एकांत होऊन राहील. आता 3 नाही राहिले. आता कोण राहिले? 2. आणि 2 पण कुठं गेले आता? एकांत म्हणजे एकाचा अंत राहिला एक. आता बघा, अजून एक सुचलं तुमच्याकडून. एकाचा अंत होतो दोघांमधल्या, आणि राहिलं कोण मग? एक. एकातून 1 वजा केले गणितात तर किती राहतील? एकातून 1 वजा केल्यावर. आणि देवातून भक्त, दोघातून एकातून 1 वजा केलं तर कोण? मगाच्या प्रश्नाचं उत्तर आहे. कोण राहील? 1 देवच राहील. भक्त वजा संत वजा कोण राहणार मग? 1. जेव्हा संतांचं महात्म्य वाढवतो तेव्हा देवाचं महात्म्य कमी नाही झालं पाहिजे. आणि देवाचं महात्म्यच नुसतं वाढवत असेल तर संतांचं सुद्धा महात्म्य कमी नाही झालं पाहिजे.
त्यालाच सुद्धा नाव आहे समबुद्धी घेता. देवभक्त अगदी आम्हा आणि तुम्हास देवभक्तास अगदी एकांत होऊन राहील. त्यावेळी वाटेल त्या स्थितीत पाहिजे त्यावेळेस मी तुला व तू मला भोगशील असे अत्यंत आयते सहज सुख वाढेल. आयते सहज कोण कोणाला भोगल? देव भक्ताला आणि भक्त देवाला. दारूचा उपभोग माणूस घेतो का माणसं? माणूस दारूचा उपभोग घेतो का दारू माणसाचा उपभोग घेते? इथं तसं आहे. पण पहिलं कोण कोणाचा उपभोग घेतो? पहिलं संपतंय कोण? पहिली दारू संपती का माणूस? पहिली दारू संपते. त्यांनी पहिला कोणाचा उपभोग घेतला? दारूचा. आणि मग दारूनी कोणाचा उपभोग घेतला? माणसाचा. असं आता समजल देव कसा भक्ताचा उपभोग घेतो आणि भक्त कसा देवाचा उपभोग. त्यावेळी वाटेल त्या स्थितीत पाहिजे त्यावेळेस मी तुला व तू मला भोगशील असे अत्यंत आयते सहज सुख वाढेल. सुख घडोघडी आयते. आणि आपण सगळे कसे आहेत? आयतेच आहेत आपण. आपल्याला मेहनत नको आहे. आणि अर्जुना मेहनत करायची कोणी केली? बापदाद्यांनी मेहनत केली. आपण संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले. त्यांनी मेहनत केली आणि आपल्याला आयतं दिलेले. आणि अर्जुना प्रतिबंध करणारे तिसरे पण विश्वाभास ते नाहीसे झाले म्हणजे तू तत्वता मद्रूप आहेस असे जाणून शेवटी मलाच प्राप्त होशील. देव आणि भक्त आपण दोघं. तिसरा कोण आहे? प्रपंच. तो नाहीसा होईल. विश्वाभास. आता आपल्या पुढे विश्वाभास दिसतो का? नाही का? नाही. पक्क ना? विश्वाभास दिसतो? हा बरोबर. मग विश्वाभास दिसत नाही मग माणसांना धडकीत चालतो का आपण? बघून चालतो. हुकवीत बरोबर चालतो आपण. अर्जुना प्रतिबंध करणारे तिसरे. पहा बरं, आपण ज्या वेळेला गाडीत चढताना, ट्रेनमध्ये चढताना, एस टीमध्ये चढताना जर ओळखीचा माणूस नाही धक्का लागला तर आपण काय म्हणतो? त्याला स्वारी. पण आपण पंढरपूरला चालून आपल्याच माणसाचा आपल्या माणसाला धक्का लागला का आपण म्हणतो की नाही स्वारी? काही नाही. तिथं स्वारीचा प्रश्न राहिला नाही. कारण काय झालंय? तो आपला झालेला आहे. आपला संबंध आहे. ज्याचा संबंध नाही ना तिथं उपकाराची भाषा बोलली जाते. थँक्यू थँक्यू सॉरी. कधी संबंध नाही का? घरात बायकोनी ग्लासभर पाणी दिलं, मुलांनी दिलं का मग सारखं म्हणतो का थँक्यू? नाही. कारण काय? आपला संबंध आहे. तसा जगाशी मग विश्वाभास तिसरे पण ते नाहीसे झाले म्हणजे तू तत्वता मद्रूप आहेस असे जाणून शेवटी मलाच प्राप्त होशील. तत्वरूपाने तू कोण आहेस? मीच आहे. जल आटून नाहीसे झाल्यावर जलात पडलेल्या प्रतिबिंबाला मूळ आपल्या बिंबाशी ऐक्य पावण्यास येत असताना काही हरकत प्रतिबंध आहे का? तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची. देवाची भेटीला काही आडकाठी नाही. पण सध्या देव काय भेटणार नाही. आता हे कलियुग आहे. देव भेटणे एवढं सोपं नाही राहिलं. का? देव काळ्या पाण्यावर गेलेला आहे, फासावर गेला आहे. त्यामुळं आता देव भेटणार नाही. पूर्वी भेट होत होता, आता नाही भेटणार आहे का नाही? मग काहीच हरकत राहणार नाही. काय झालं? जल आटून गेलं. जल म्हणजे कोण? माया संपली. मग आपलं प्रतिबिंब मायेमुळे दिसत होतं ना डबक्यामध्ये पडलेलं. आता ते डबक्यातून त्याला तिकडं जायला तिकीट काढूनच जावं लागेल की नाही? रिझर्वेशन करून. ते जे ते आहे ते तेच आहे. तसेच वारा आकाशास मिळत असताना किंवा लाटा समुद्रात मिळत असताना कोणाचा अडथळा असतो? काय? बघा, वारा आकाशात मिळत असताना. वारा आणि आकाश दोन आहेत की नाही? दोन आहेत की नाही? वारा आहे आणि आकाश आहे. पण हे जेव्हा एक कळेल तसा देव आहे आणि भक्त आहे. नाही, दोघे मिळून एक आहे. तसेच वारा आकाशास मिळत असताना किंवा लाटा समुद्रात मिळत असताना कोणाचा अडथळा असतो? काय? तुका म्हणे आडकाठी
हे बेटी देवाची किती ओळीभर महत्वाच्या आहेत बघा. म्हणून तू आणि मी असा हा जो भेद तो देहाधिक उपाधी भेदामुळे दिसतो आहे. मग बघा चांगदेव 65 मध्ये सांगतात ना ज्ञानेश्वर महाराज, मला तुला खूप भेटायची इच्छा आहे, खूप मला तुला भेटायची इच्छा आहे, पण काय होतं भेटायला आलं ना का द्वैत निर्माण होतं, आणि ते द्वैत नको म्हणून मी तुला भेटायला यायचं टाळतो. म्हणून मी तुला काय पाठवतो, लेटर. लेटर लेटर का पाठवतो? लेटरमध्ये असं वाटतं, ह्या लेटरमध्ये कसं वाटतं आपल्याला आपण एक आहोत, आणि प्रत्यक्ष एकमेकाला पाहतो तेव्हा दोन दिसती. म्हणून मी तुला भेटायला यायला घाबरतो. माहिती ओळ चांगदेव 65तली. हा एवढं लांब काय जायची गरज आहे. तसेच वारा आकाशात मिळत असताना किंवा लाटा समुद्रास मिळत असताना कोणाचा अडथळा असतो काय? नसतो. आणि तू आणि मी असा जो भेद तो देहाधिक उपाधी भेदामुळे दिसतो आहे. तर आपले मध्य प्रदेशमधले रामचंद्र बाबा अंगारी काय म्हणतात, बाबा उपाधी कहा है असा विरळा कोणी ऐसा तुका त्याशी लोटांगणे. मी मध्ये एक स्टेटस ठेवला होता, गुरुच्या बरोबर असणारी माणसांना गुरु कळत असंच नाही, तर गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून लांब असलेल्या माणसाला गुरु कळतात. तर ज्यांच्या आपल्या कधी भेटी नाही होत त्यांनी सगळ्यांनी सांगितलं बरोबर 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 अरे म्हटलं मी तसं माझ्यासाठी म्हणलो नाही, पण तुम्ही मात्र हे कोणासाठी घेतलं? तुमच्यासाठी. सगळ्यांची नाव आली बरोबर महाराज बरोबर, आणि सगळे कोणाचे होते? ज्यांच्या गाठी बिठी होत नाही. म्हणून तू आणि मी असा जो भेद देहाधिक उपाधीमुळे दिसतो आहे, त्या भेदाचा विचाराने कशाने नाश करायचा आहे? खलास नाही करायचा, माणूस विचाराने निराश करायचा आहे. तसा भेदाचा विचाराने देहाधिक उपाधीने मडकं फोडणं म्हणजे निराश केलं ना विचारानेच. विचारावर आणण्यासाठी मडकी येते मैतीला, पण मैतीला मडकी फोडणारी सगळी बधीर आहेत. मैतीची मडकी कशासाठी आहेत? विचारावर आणण्यासाठी. काय भेद तो देहाधिक उपाधी मिळत, तो भेदाचा विचाराने देहाधिक उपाधी निरासाने विचाराने देहाचा निराश करायचा आहे. निराश करायचा म्हणजे नाश नाही. त्याचं मूल तत्व काय? हे पंचमहाभूताचं आहे. हो पंचमहाभूताचं. मग ती पंचमहाभूत कुठून आली? त्याचा एकेकाचा निराश करता करता ही त्याच्यात जातं. आकाशातून अग्नी, अग्नीतून आकाशातून वारा, वाऱ्यातून अग्नी, अग्नीतून पाणी, पाणीतून पृथ्वी. मग ही याच्यातून परत एकात एक जाता जाता मुळाकडं जाणार. तसा निराश झाल्यावर तू मद्रूप होशील. मद्रूप म्हणजे काय? माझ्या रूपाचा होशील. या माझ्या बोलण्यामध्ये मी म्हणतो तसे होईल न होईल अशी शंका कदाचित घेशील तर तसेच होईल. शंका घेतली ना का तसंच होणार. या माझ्या बोलण्यामध्ये मी म्हणतो तसे होईल न होईल अशी शंका कदाचित घेशील, पण तशी शंका घेऊ नकोस. हो लय गोडी गुलाबीने, लय गोडी गुलाबीने, पोराला गोडी गुलाबीने सांगितलं, ते ऐकतं का नाही? का चटका द्यावा लागतो? चटका द्यावा लागतो. या बोलण्या जर काही अन्यथा असेल तर तुझी शपथ. तो म्हणाला अर्जुन शहाणा आहे रे, म्हणजे शंका घेतली तरी मीच मेलो. माझी शपथ घेतो. पुढे सांगणार अरे तुझी शपथ म्हणजेच माझी शपथ आहे. परंतु अशी कल्पना करशील की तुझी आण वाहिली म्हणजे मी मोकळा राहून परिणाम तुझ्यावर होईल, तर असे नाही. तुझी शपथ वाहणे म्हणजे आपलीच शपथ वाहण्यासारखी होय. हे अर्जुनाला कळेल काय? कळेल अर्जुनाला? कळेल ना? कळालंच पाहिजे. कळेल. कधी कळेल? युद्धभूमीवर गेल्यावर कळेल. युद्धभूमीवर गेल्यावर मग यश अपयश पचवताना परत सुख दुःख होईल, पण परिणामांती कळेल. प्रसंग आल्याशिवाय कळणार नाही. काय म्हणलं होता? आता मी महामोहाच्या
भागातून बाहेर पडलेलो आहे. आता मला मोह पसू शकत नाही. आता तू सांगशील त्याला मारील. आता मी मोहाच्या मागे पळणार नाही, मायेच्या मागे पळणार नाही. आणि अभिमन्यू मेल्यानंतर लगेच एक तर सूर्य जयद्रथ राहील, नाही तर मी राहील. तुला कोणी हा शहाणपणा करायला सांगितलं होता? बरं आता तू शहाणपणा गेला, निस्तराय कोणाला लागणार रे? मला लागणार निस्तरायला. म्हणजे मला दिवसा तुआ गवस्ती झाकलास. आणि अर्जुन प्रतिज्ञा केली होती. कोणी? अर्जुनाची प्रतिज्ञा सक्सेस केली. दिवसा गवस्ती झाकला, असा हात केल्याबरोबर झाकला आणि फसवलं न सूर्य उगवलं मावळला म्हणून तो सगळा आल्याने खाल्लाच गेला. करील ना देव असं? करील का नाही असं? देव करील, देव करील. फक्त आपण देवाच्या पुढं बसलो पाहिजे, डोक्यात बसलो पाहिजे देवाच्या. परंतु अशी कल्पना करशील तुझी अनवाहिली म्हणजे मी मोकळा राहून परिणाम तुझ्यावर होईल, तर तसे नाही. तुझी शपथ वाहणे म्हणजे आपलीच शपथ वाहण्यासारखे होय. म्हणजे केवळ आपल्या आत्मलिंगास हात लावणे होय. अशी शपथ वाहणे उचित नव्हे. पण काय करू, प्रेमाची जातच अशी आहे. परंतु प्रीतीची जातच अशी आहे, आईशी कळवळ्याची जाती. देवाला शपथ व्हायची गरज आहे का? आपण आईची शपथ, देवाची शपथ. देव कोणाची शपथ घेईल? मग देव आपलीच घेईल ना. आपण देवाची शपथ घेतल्यावर. परंतु प्रीतीची जातच अशी आहे की ती मनुष्यास कसलीही लाजेची आठवण होऊ देत नाही. व्यसन आहे, आवड आहे आणि व्यसन लागत नाही असं होणार नाही. व्यसन आहे, आवड आहे, लाज धरील असं होत नाही. जो सर्व वेद्याचा वैद्य, सर्व वेदाचा वैद्य, वैद्यगम्य आहे, जो निष्प्रपंच आहे व जो निर्भेद अद्वैत रूप आहे व ज्याच्या सत्तेने हा सर्व जगतभास खरोखर दिसतो व ज्याच्या आज्ञेची अशी सामर्थ्यरूप शक्ती आहे की ती काळालाही जिंकते, तो मी देव सत्य संकल्पासून जगाच्या हिताविषयी बापाप्रमाणे कळवळ बाळगणारा आहे. असे जर आहे तर त्या मी शपथ वाहण्याचा आग्रह प्रयत्न का करावा असे तुला वाटेल. मी जर एवढा सामर्थ्यशील आहे तर मला का शपथ व्हायची गरज आहे? परंतु अर्जुना, तुझा जो मला अतिशय छंद लागलेला आहे त्या वेदाने मी आपली देवपणाची बिरुदे चिन्हे टाकली आहेत व त्या योगाने तुझ्या वेदाने मी जवळजवळ भक्त जीवच. मी आता कोण झालो? तुझ्या नादाने जीवत झाल्यामुळे अर्धा झालो आहे. व तुला माझा छंद लागून त्या वेदाने तू पूर्णपणे देव झाल्यामुळे मी सगळा झाला आहेस. देव अर्जुनाची संगत करता करता देव कोण झाला? अर्जुन झाला. अर्धा जीव झाला देव. का? अर्भकाचे साठी साठी, अर्भकाची साठी. देवाने एवढं प्रेम करावं आपल्यावर म्हणलं, बापरे. आपलं कसं होईल जर असं आपल्यावर देव प्रसन्न झाला तर? आपलं काय होईल? पाणी पाणी होईल. देव नाही झाला ना काय अजून प्रसन्न नाही झाला आपलं, अजून प्रसन्न व्हायचं आहे आपल्यावर देव, आहे का नाही? हां, नाम भेटलं तिथं प्रसन्न झाला देव. नाम भेटलं का देव भेटलं तुम्हाला? हां. त्या तुझ्या वेदाने मी जवळजवळ भक्त जीवत झाल्यामुळे अर्धा झालो आहे व तुला माझा छंद लागून त्या वेदाने तू पूर्णपणे देव झाल्यामुळे तू सगळा झाला आहेस. देव तू सगळा झाला आणि देव अर्धा माणूस झाला. काय हे धनंजया, राजाही आपल्या कार्याकरता जशी प्रधानाधिक आपले पदरचे मंत्री मंडळी बरोबर त्यांचा आपल्यावर विश्वास बसण्याकरता आपण शपथ वाहतो, तसा हा माझा शपथ घेण्याचा प्रकार आहे. सगळ्या मंत्र्यांना निवडलं कोणी? ज्यांनी, त्यालाही शपथ घ्यावंच लागली का नाही? पंतप्रधान असो नाही तर मुख्यमंत्री निवडलेत कोणी? हे सगळे त्यांनी, पण त्याला यांच्याबरोबर शपथ घ्यावा लागते. त्यावेळेस अर्जुन म्हणाला की हे देवा, हे आचाट भलतेच बोलणे बोलत आहात ते आपण बोलू नये, बोलावयाचे प्रयोजन नाही.
अहो केवळ तुमच्या नामस्मरणानेच आमची सर्व कार्यसिद्धीच जातात. बघा, तुम्हाला आमची शपथ बिपत घालायची काही गरज नाही. तुमच्या आम्हाकडं नाम आहे ना, आमची कामं नावानीच होतात. असे असून यावर आपण आम्हाला ज्ञान सांगता आणि ते सांगताना त्याच्यावर आमचा विश्वास बसावा म्हणून शपथही वाहता. या आपल्या विनोदाला काही पार आहे का? म्हणजे देवानी शपथ घेतली आणि अर्जुनाने देव विनोदावरच घालवलं का? आता आपला विनोद आहे तसा नाही. तुम्ही असं का विनोद करता आमचा? आता आम्हाला सगळं कळालेलं आहे, सगळं आहे की नाही. हा त्याच्यातला भाग आहे. 75 बघा बरं तुमच्याकडे काय साहेब? 75 75चा अर्थ तसाच आहे ना. यावरी सांगो बैससी का सांगता भाष्यही देसी, या तुझ्या विनोदासी पारू आहे जी. इथे प्रश्नचिन्ह आहे. काय तुझ्या विनोदाला पार नाही बाबा? कमलवनाला सूर्याचा यत्किंचित एक प्रकाश किरण जरी प्राप्त झाला, बघा कमलवनाला अख्खा सूर्य उगवायची गरज नाही, एक किरण पडला तरी प्रफुल्लित होतात. कमलवनाला सूर्याचा यत्किंचित एक प्रकाश किरण जरी प्राप्त झाला तरी तो त्या कमलवनास विकसित करण्यास पुरेसा आहे. तरी पण सूर्य इतका उदार आहे, तसा तू आहेस. आम्हाला नाम दिलं तेवढाच कार्यक्रम झाला, पण तरी तू सगळं डिटेल समजून सांगतोस. तरी त्या कमलवनास विकसित करण्यास पुरेसा आहे. तरी पण सूर्य इतका उदार आहे की त्या तो कमलाचे निमित्त करून आपला सर्वच प्रकाश नित्य देत असतो. अर्जुनाचं निमित्त करून सगळं दिलं, सांगायचं म्हणून सगळा प्रकाश दिला. मेघ हा संपूर्ण पृथ्वी निववून समुद्रही भरले जातील एवढी थोर पर्जन्यवृष्टी करतो खरे. त्या मेघवृष्टी करण्यास सातत्याची तृष्णा निवृत्त करणे हा केवळ निमित्त मात्र असतो. बघा, केवळ काय निमित्त मात्र आहे त्याची, पण तेवढं सगळं देतून चराचर एकाच्या निमित्ताने, एकाच्या कैवारी निमित्ते आणि कांचे कोडे. म्हणून हे कृपानिधी, तुमच्या औदार्याला सीमा नाही, परंतु त्यास मी एक म्हणावयास निमित्त मात्र झालो नाही का? चातकाचं मी झालो का नाही? माझ्यामुळं दिलं का नाही तुम्ही सगळ्यांना? आमच्या गावात कोणामुळं आले बाबा तुम्ही? तुमच्यामुळे आले, बरोबर आहे बाबा. निमित्त मात्र झालो नाही का? देवा, तुमच्या ज्ञानदानात प्राप्ती आत्मलाभ होणारी आहे असे मला वाटते. औषधाचा परिणाम होणारच. तेव्हा देव म्हणाले की आता स्तुती करण्याचे काही कारण नाही, काहीतरी कर, नुसती स्तुती करू नको, ठीक आहे नाही. देव म्हणाले की आता ही स्तुती करण्याचे काही कारण नाही, ती पुरी कर. परंतु तुला जो उपाय सांगितला आहे या उपायाने तू खरोखर मदरूपतीस प्राप्त होशील. हे धनंजया, मीठ समुद्रात पडल्याबरोबर विरावयास लागते. जो जो क्षण जाईल तो ते अधिकच विरेल. परंतु भिन्नपणाने उडण्याचे त्या मिठाच्या खड्याला काही कारण आहे का? राहू शकत नाही. पाण्यात पडलं म्हणजे त्याचं काय होणार आहे? आता मिठाचं पाणीच होणार. आता आपण बघ आलो ना, ते गुंड लोक म्हणतात अपनी मर्जी से आ सकता है, अपनी मर्जी से जा नहीं सकता है. तसं त्या मिठाला म्हणले तुझ्या मर्जीने आलाय, माळ घातली ना, तेव्हा विचारलो तर घालतोस ना, आता मागं जाता नाहीच, आता आम्ही तुला आपलासा करणार. तसे सर्व प्रकारे सर्वत्र माझे भजन केले असता व सर्व मत्स्वरूप होऊ लागले असता सर्वत्र मीच आहे अशी तुझी बुद्धी झाली म्हणजे अहंकार समूळ नाहीसा होऊन तू मद्रूप होशील. आणि जर अहंकार शिल्लक राहिला तर तू मद्रूप होणार नाही. अहंकार का शिल्लक राहील? तुझी बुद्धी तशी नाही होणार. तुझी बुद्धी तशी झाली नाही म्हणजे सर्वत्र मी आहे असं दिसणार नाही. मग मी सर्वत्र दिसत नाही तर तू माझं भजन करीत नाहीस. म्हणून या प्रकारे कर्मापासून तो वैराग्याधिका ज्ञानाने, कर्मापासून तो वैराग्यधीद्वारा ज्ञानाने माझी आत्मतत्वाने प्राप्ती होईपर्यंतचे उपायाचे प्रकार स्पष्टपणे तुला सांगितले. ऐक. कारण हे पंडुसुता, पुन्हा हे थोडक्यात असे की अगोदर सर्व कर्मे ईश्वरार्पण करावीत असे केले असता सर्व ठिकाणी तुला माझी प्रसन्नता प्राप्त होईल. आपण थांबूया. 83ला थांबतोय. किती? 83ला 1383.
1383 थांबतोय. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी क्रमांक 83. किती? 1383. काय सांगते? कारण हे पंडूसुता पुन्हा थोडक्यात असे की पुन्हा थोडक्यात असं सांगतो की अगोदर सर्व कर्मे ईश्वरार्पण करावीत. फक्त 1 तास पूजेचा नाही, सर्व कर्मे ईश्वरार्पण करावीत. असे केले असता सर्व ठिकाणी तुला माझी प्रसन्नता प्राप्त होईल. असो. अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 1383 थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देत आहे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ दोषो निमद जावे कसायला नाही. जय कळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी गती वाढो. उद्धा परस्परे घडो मैत्र जीवांची दुरितांचे तिमिर जावो. विश्व धर्म सूर्य पाहो. जो देवांचे तो ते लाभो प्राणी जातो. वर्ष सगळ मंगळी ईश्वरांची मांदी आली. अनवर्त मंडळी भेटुदा होता सदा कल्पतोचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते आरणव पियुषांचे. चंद्रमेच्या लांछन मार्तंड जेता पैन ते सर्वाई सहा सज्जन स्वैर होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईल दिलोकी. भजिलो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय भवानी हेतमणे श्री विश्वेश्वरा हो. होईल दान बसाहो. येणेवर ज्ञानदेव सुत्या झाला. येणेवर ज्ञानदेव सुत्या झाला. येणेवर ज्ञानदेव सुत्या झाला. हरि ओम. शांती शांती शांती.